नमस्कार, मी वैभव मेश्राम. स्टडी टाईम या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गट क या परीक्षेमध्ये आपण संभाव्य प्रश्न पाहणार आहोत. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. प्रश्न क्रमांक 1. स्वदेशी आणि बहिष्कार या घटनांचा वापर स्वातंत्र्ययुद्धात खालीलपैकी कोणत्या वेळेस प्रथमतः करण्यात आला? पर्याय क्रमांक अ. बंगाल फाळणी विरोधी आंदोलन. पर्याय क्रमांक ब. होम रूल आंदोलन. पर्याय क्रमांक क. असहकार आंदोलन. पर्याय क्रमांक ड. सविनय कमिशनचे भारतात आगमन. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. बंगाल फाळणी विरोधी आंदोलन. प्रश्न क्रमांक 2. खालीलपैकी कोणत्या आंदोलनामुळे राष्ट्रीय काँग्रेसचे विभाजन जहाल व मवाळ गटात झाले? पर्याय क्रमांक अ. स्वदेशी चळवळ. पर्याय क्रमांक ब. भारत छोडो आंदोलन. पर्याय क्रमांक क. असहकार आंदोलन. पर्याय क्रमांक ड. सविनय कायदेभंग आंदोलन. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. स्वदेशी चळवळ. प्रश्न क्रमांक 3. रौलट कायद्याचा उद्देश काय होता? पर्याय क्रमांक अ. महायुद्धाच्या प्रयत्नांना सक्तीची आर्थिक मदत देणे. पर्याय क्रमांक ब. विनाचौकशी अटक करणे तसेच संक्षेपाने खटला निकालात काढणे. पर्याय क्रमांक क. खिलाफत चळवळ दाबून टाकणे. पर्याय क्रमांक ड. माध्यमांच्या वर्तमानपत्रांच्या स्वातंत्र्यावर बंधने लादणे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. विनाचौकशी अटक करणे तसेच संक्षेपाने खटला निकालात काढणे. प्रश्न क्रमांक 4. बंदी जीवन ही पुस्तिका कोणी लिहिली? पर्याय क्रमांक अ. चंद्रशेखर आझाद. पर्याय क्रमांक ब. रासबिहारी बोस. पर्याय क्रमांक क. रामप्रसाद बिस्मिल. पर्याय क्रमांक ड. सचिंद्रनाथ सन्याल. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. सचिंद्रनाथ सन्याल. बंदी जीवन ही पुस्तिका सचिंद्रनाथ सन्याल यांनी लिहिली. प्रश्न क्रमांक 5. संपूर्ण स्वराज्याचा ठराव राष्ट्रीय सभेच्या कुठल्या अधिवेशनात संमत करण्यात आला? पर्याय क्रमांक अ. लखनौ. पर्याय क्रमांक ब. मुंबई. पर्याय क्रमांक क. लाहोर. पर्याय क्रमांक ड. सुरत. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. मुंबई. संपूर्ण स्वराज्याचा ठराव राष्ट्रीय सभेच्या मुंबई अधिवेशनात संमत करण्यात आला. प्रश्न क्रमांक 6. राज्याच्या महाधिवक्त्याबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? पर्याय क्रमांक अ. त्याची नियुक्ती संबंधित घटक राज्याच्या राज्यपालाकडून होते. पर्याय क्रमांक ब. त्याच्याकडे सोपविलेल्या बाबी संबंधाने तो राज्य सरकारला कायदेशीर सल्ला देतो. पर्याय क्रमांक क. जर आणि जेव्हा गरज असेल तेव्हा तो राज्य विधिमंडळापुढे भाषण करू शकतो. पर्याय क्रमांक ड. विधिमंडळाच्या गृहात तो मतदान करू शकतो. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड. विधिमंडळाच्या गृहात तो मतदान करू शकतो. प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी कोणत्या निवडणुकांचे संचालन भारताच्या निवडणूक आयोगाकडून केले जात नाही? पर्याय क्रमांक अ. लोकसभा निवडणुका. पर्याय क्रमांक ब. राज्यसभा निवडणुका. पर्याय क्रमांक क. स्थानिक स्वशासन निवडणुका. पर्याय क्रमांक ड. राष्ट्रपती निवडणूक. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क. स्थानिक स्वशासन निवडणुका. स्थानिक स्वशासन निवडणुका ह्या भारताच्या निवडणूक आयोगाकडून केल्या जात नाही. प्रश्न क्रमांक 8. ध्वनीचा वेग रिकामी जागा असतो. पर्याय क्रमांक अ. धातूमध्ये सर्वात जास्त. पर्याय क्रमांक ब. वायूमध्ये सर्वात जास्त. पर्याय क्रमांक क. द्रवामध्ये सर्वात जास्त. पर्याय क्रमांक ड. सर्वात समान. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. धातूमध्ये सर्वात जास्त. ध्वनीचा वेग धातूमध्ये सर्वात जास्त असतो. प्रश्न क्रमांक 9. पित्त हे रिकामी जागा अवयवात तयार होते. पर्याय क्रमांक अ. मूत्रपिंड. पर्याय क्रमांक ब. लाळग्रंथी. पर्याय क्रमांक क. यकृत. पर्याय क्रमांक ड. फुफ्फुस. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क. यकृत. पित्त हे यकृत अवयवात तयार होते. प्रश्न क्रमांक 10. भारतीय पशु कल्याण मंडळाचे मुख्यालय कोठे आहे? पर्याय क्रमांक अ. अहमदाबाद. पर्याय क्रमांक ब. चेन्नई. पर्याय क्रमांक क. हैदराबाद. पर्याय क्रमांक ड. कोलकाता. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. चेन्नई. भारतीय पशु कल्याण मंडळाचे मुख्यालय चेन्नई येथे आहे. प्रश्न क्रमांक 11. खालीलपैकी उडणारा सस्तन प्राणी कोणता? पर्याय क्रमांक अ. पोपट. पर्याय क्रमांक ब. वटवाघूळ. पर्याय क्रमांक क. घुबड. पर्याय क्रमांक ड. घार. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. वटवाघूळ. वटवाघूळ हा उडणारा सस्तन प्राणी आहे. प्रश्न क्रमांक 12. महाराष्ट्रात रिकामी जागामध्ये मीठ तयार केले जाते. पर्याय क्रमांक अ. पश्चिम महाराष्ट्र. पर्याय क्रमांक ब. कोकण किनारपट्टी. पर्याय क्रमांक क. पूर्व महाराष्ट्र. पर्याय क्रमांक ड. मध्य महाराष्ट्र. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. कोकण किनारपट्टी. महाराष्ट्रात कोकण किनारपट्टीमध्ये मीठ तयार केले जाते.
प्रश्न क्रमांक 13. महाराष्ट्रामध्ये मॅंगनीज कोणत्या जिल्ह्यात आढळते? पर्याय क्रमांक अ भंडारा, पर्याय क्रमांक ब नागपूर, पर्याय क्रमांक क सिंधुदुर्ग, ड वरील सर्व. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड वरील सर्व. प्रश्न क्रमांक 14. पश्चिम विदर्भात पारस औष्णिक केंद्र रिकामी जागा जिल्ह्यात आहे. पर्याय क्रमांक अ अकोला, पर्याय क्रमांक ब बुलढाणा, पर्याय क्रमांक क अमरावती, पर्याय क्रमांक ड यवतमाळ. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ अकोला. पश्चिम विदर्भात पारस औष्णिक केंद्र हे अकोला जिल्ह्यात आहे. प्रश्न क्रमांक 15. मानवी समता हे मासिक कोणी चालू केले? पर्याय क्रमांक अ बाळशास्त्री जांभेकर, पर्याय क्रमांक ब धोंडो केशव कर्वे, पर्याय क्रमांक क महात्मा फुले, पर्याय क्रमांक ड डॉक्टर आंबेडकर. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब धोंडो केशव कर्वे. मानवी समता हे मासिक धोंडो केशव कर्वे यांनी चालू केले. प्रश्न क्रमांक 16. महात्मा फुले यांच्या रिकामी जागा या ग्रंथाचा विश्व कुटुंबाचा जाहीरनामा या शब्दात गौरव केला जातो. पर्याय क्रमांक अ गुलामगिरी, पर्याय क्रमांक ब शेतकऱ्याचा असूड, पर्याय क्रमांक क सार्वजनिक सत्यधर्म, पर्याय क्रमांक ड ब्राह्मणांचे कसब. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क सार्वजनिक सत्यधर्म. महात्मा फुले यांच्या सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथाचा विश्व कुटुंबाचा जाहीरनामा या शब्दात गौरव केला जातो. प्रश्न क्रमांक 17. खालीलपैकी कोणते स्थान महाराष्ट्रातील ऊर्जा निर्मिती केंद्र नाही? पर्याय क्रमांक अ उरण, पर्याय क्रमांक ब खापरखेडा, पर्याय क्रमांक क अंबरनाथ, पर्याय क्रमांक ड परळी. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क अंबरनाथ. प्रश्न क्रमांक 18. गोविंदाग्रज हे कोणाचे टोपण नाव आहे? पर्याय क्रमांक अ राम गणेश गडकरी, पर्याय क्रमांक ब प्रल्हाद केशवत्रे, पर्याय क्रमांक क वामन तानाजी शेषे, पर्याय क्रमांक ड नारायण मुरलीधर गुप्ते. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ राम गणेश गडकरी यांचं नाव गोविंदाग्रज हे टोपण नाव आहे. प्रश्न क्रमांक 19. खालीलपैकी कोणती राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज करण्याची पद्धत नाही? पर्याय क्रमांक अ उत्पादन पद्धती, पर्याय क्रमांक ब आयात निर्यात पद्धती, पर्याय क्रमांक क उत्पन्न पद्धती, पर्याय क्रमांक ड खर्च पद्धती. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब आयात निर्यात पद्धती. आयात निर्यात पद्धती ही राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज करण्याची पद्धत नाही. प्रश्न क्रमांक 20. मानव विकास अहवाल ही संकल्पना सर्वप्रथम रिकामी जागा यावर्षी मांडण्यात आली. पर्याय क्रमांक अ 1951, पर्याय क्रमांक ब 1975, पर्याय क्रमांक क 1990, पर्याय क्रमांक ड 2001. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क 1990. मानव विकास अहवाल ही संकल्पना सर्वप्रथम 1990 या वर्षी मांडण्यात